कुसुमला फोन करून परत बोलून घे. कशाला? म्हणजे ती तिच्या मर्जीने गेलीये, तिला हवं तेव्हा येईल परत. एलिशाचा जेन्युइन प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी तिला आपल्या घरी घेऊन आलो. तुम्ही सगळे फ्रेश व्हा, मी रेखाला पानं घ्यायला सांगते. काका मला प्लीज सांग, या सगळ्या मागे कोण येते? अनुज, तू नको लक्ष घालू या सगळ्यात. एली, चल मी तुला रूम दाखवते. तो कोण होता ते मी फाइंड आउट करेनच. मला फक्त त्याचं नाव कळलं की मी त्याला सोडणार नाही. बाबा, मृदुला, रुपाली, अरे एवढं सगळं घडलं, आम्हाला निदान कळवायचं ना. तिथे लग्नात आम्हाला परक्या माणसांकडून त्याच्याबद्दल समजलं. आई बाबा, तुम्ही उगाच काळजी करत बसला असतात म्हणून आम्ही. अगं पण म्हणून महत्वाच्या गोष्टी काय सांगायच्या काय नाही जरा. आई, काळजी करू नका. तो माणूस सापडलाय आणि त्यांनी सगळ्यांचे पैसेही परत केलेत. उद्या बाबा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. हे चांगलंच झालं. पण तू आत्ता तिथे असायला हवं होतंस. सरनोबतांवर एवढा मोठा प्रसंग आलाय. तू त्या घरची सून आहेस. हो आई, पण मी परमिशन घेतलीये. तुझ्या सासूबाई चांगल्या आहेत. तू त्यांना विचारल्यावर त्या नाही म्हणणारच नाही. पण तुला कळायला हवं ना. त्यांच्या चांगुलपणाचा असा फायदा घेणं बरं वाटत नाही. बरोबर बोलते हा वासंती. अगं सून म्हणून कर्तव्य होतं तुझं ते. शशांक, कुसुमला घरी सोडून ये. नाही नको ना, मला डोक्याला लागले म्हणून मी जरा इथे थांबले आराम करायला. उद्या मी घरी जाणारच आहे. हो आई, म्हणजे मीच सांगितलं तिला की एक दिवस आराम करायला ये इकडे. हे बघ बाळा, आम्ही हे सगळं का बोलतो या पाठीमागचा उद्देश लक्षात घे. अगं हे तुझं हक्काचं घर आहे. तू इथे कधीही येऊ शकतेस. हो, सासरी तुमची जॉईंट फॅमिली आहे. तुझे सासू सासरे चांगले आहेत ग, ते समजून घेतील. पण बाकीच्या कोणाच्या मनात काही. आई, तू प्लीज काळजी करू नकोस. मी बाबांना सांगून आले. एवढ्या चांगल्या माणसांना ज्याने कोणी फसवलं असेल ना, त्याला चांगली आयुष्याची अद्दल घडायला हवी. असं गोरगरिबांना लुटून आणलेल्या पैशातून कधी सुख मिळत नसतं. ह्याला काय झालं? मी बघते. आणि बाबा, तो माणूस आता सापडलाय ना, सगळं ठीक आहे आता. सारखा सारखा तो विषय नको. हा, दादा, दादा, जे काही झालं ते विसरून जा. तुला तुझी चूक सुधारण्यासाठी संधी मिळाली. अशी संधी प्रत्येकाला नाही मिळत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतो ना, त्यावेळी सगळ्यात आधी आपणच त्यात पडतो. माझंही चुकलं, मी तुला अनुजला भेटू दिलं नाही. पण याचा अर्थ असा होत नाही
की तू कंपनीत एवढा मोठा फ्रॉड करशील आणि लोकांना लुबाडशील. आता मला सांग, यात सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं असतं? तुझंच ना. हे बघ, जे झालं त्याला इथेच पूर्णविराम देऊया आणि उद्या एक नवी सुरुवात करूया. आणि आता तू आतमध्ये उगाच बाबांना शंका ये मी आहे. आत्ता गप्प बसण्यात खरं शहाणपण आहे. अनुज सरनोबत, तुला मी सोडणार नाही. तुझा खरा चेहरा घरातल्यांना दाखवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तू इथे? अनुज, मला ना एकदम कॉलेज गर्ल असल्याचं फिलिंग आहे. हळू हळू हळू. ओके, सॉरी. मला ना एकदम असं कॉलेज गर्ल असल्यासारखं वाटतंय. व्हॉट? आणि इतकं भारी वाटतंय, म्हणजे आपण आपल्या बॉयफ्रेंडच्या रूम मध्ये असं लपून छपून शिरायचं. वाव, इट्स सो थ्रिलिंग. आणि थ्रिलिंग लव्ह स्टोरीज हिट होतात. What say? एली, तू ना थोडी पागल आहेस. थोडी? नो, पूर्ण पागल आहे मी तुझ्या प्रेमात. I'm sorry. येस कुसुम? झोपला होतास? नाही. अनुज, मी आज घरी येणार होते, पण इट्स ओके कुसुम. हा, जे काही घडलं ते खरंच खूप भयंकर होतं. पुन्हा असं संकट आपल्या आयुष्यात येऊ नये अशी मी बाप्पाकडे प्रार्थना केली आहे. अनुज, तुला माहितीये, आज आज एवढी सगळी लोक आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर मी खरंच खूप घाबरले होते. आणि त्या माणसाने तुझ्यावर पेपर वेट फेकल्यावर देवच जाणो, पण त्याने मला कसं बळ दिलं. अनुज, तुला काही झालं असतं ना तर. हॅलो, हॅलो. झोपला वाटतं. एली, आय थिंक बाहेर कोणीतरी आहे. तू प्लीज आत्ता तुझ्या रूम मध्ये जा. हे बघ एली, आपल्याला आत्ता इथे असं कोणी पाहिलं तर खूप प्रॉब्लेम होईल. अनुज यार, असं किती दिवस लपून छपून भेटणार आहोत आपण? अजून फक्त थोडे दिवस एली. What? हळू हळू, खरंच? लवकरच. एली, कोणीतरी येईल. ओके,
गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. तुमचं नाव वापरून कोणी फ्रॉड केला? नाव काय आहे त्या व्यक्तीचं? आता त्या व्यक्तीवरती काय ऍक्शन घ्याल? अरे वा अनुजराव, बघू रे. मला काम आहे. अरे बघू दे ना. मी माझ्या फोनवर लावते. हा लावला. आई, वहिनी, जीजूंचा इंटरव्ह्यू लागलाय. ड्रीम वर्ल्ड ही कंपनी सरनोबत इंडस्ट्रीजच्या नावाखाली चालू करण्यात आली होती आणि पोलिसांच्या सहकार्याने आम्हाला त्या व्यक्तीला शोधण्यात यश मिळालेलं आहे. याचा अर्थ असा होतो का की गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार का? सरनोबत इंडस्ट्री कुणाचेच पैसे ठेवत नाही. गुंतवणूकदारांना आधीच सगळे पैसे परत मिळालेले आहेत आणि याचे पुरावे आम्ही तुमच्या समोर लवकरच सादर करू. मग तुम्ही त्या फ्रॉड व्यक्तीचं नाव जाहीर कराल का? नाही, त्या व्यक्तीने इन्व्हेस्टरचे सगळे पैसे आधीच परत केले आहेत आणि जेपी सरांनी त्या व्यक्तीला माफ करायचं ठरवलंय. जेपी सर, तुम्ही यावर काय म्हणाल? सर्वप्रथम मी आमच्या कंपनीमधल्या एम्प्लॉईजचा स्टाफचा ऋणी आहे, कारण ते उगाच भरडले गेले या सगळ्यामध्ये. या कठीण काळामध्ये आमच्या इन्व्हेस्टरने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याचा मी मनापासून आभारी आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला पोलिसांचं खूप मोठं सहकार्य मिळालं, त्यांचा मी आभारी आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. अनुज सर, तुमची तब्येत कशी आहे आता? खरं तर मला फार लागलं नाहीये. आपण काल ती मुलगी तिथे नसती तर आज मी तुमच्या समोर नसतो. ताई, जीजू बघ काय बोलतात. आता काय? त्यामुळे मला त्या मुलीला स्पेशल थँक्स म्हणायचं. थँक्स हा. रुपा, ऍक्च्युली आय ओव माय लाईफ टू हर. अगं हळू ना. आई, ताईला खूप घाई झाली हा घरी जायची. रूपा, ताई, जीजू किती रोमॅन्टिक आहेत. म्हणजे बघ ना, सगळ्यांसमोर त्यांनी तुला ऑलमोस्ट प्रपोज केलं. ऑफकोर्स करणारच, म्हणजे डॅशिंग हिरोईन सारखं माझ्या ताईने तिच्या हिरोला वाचवलं. ताई जर मध्ये पडली नसती ना, तो पेपर वेट जीजूंना लागला असता, है ना? कुसुम, खरंच यासाठी तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण काल तू तिथे थांबायला हवं होतंस. अगं एवढा मोठा प्रसंग आला, बायको म्हणून तू त्यांच्या सोबत राहायला हवं होतंस. तू अशी इथे निघून आलीस, अनुजरावांना काय वाटलं असेल? काळजी. बसा ना. हो, कुसुमची काळजी वाटली म्हणून तिला भेटायला आलो. बसा, आले मी. कुसुम, खूप त्रास होतोय का? नाही, थोडं दुखतंय पण फार नाही. चेहरा किती उतरलाय तुझा. आता तू आलायस ना, मग बरं वाटेल. आजची प्रेस कॉन्फरन्स पाहिलीस ना? इट वॉज लाईक अ रिबर्थ फॉर मी. मला बाबांनी सांगितलं तू इकडे आलीयस म्हणून, आणि त्यांनीच सांगितलं तुलाही लागलं. सॉरी अनुज, मी तुला सांगणारच होते, पण त्या गोंधळात माझा फोन पडला आणि मग त्या गडबडीत मला कळलंच नाही आणि मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरही नव्हता. इट्स ओके कुसुम, इट्स ओके. मी सहज विचारलं तुला.
आणि मला खरंच तुझी काळजी वाटली म्हणून तुला भेटायला आलं. जिजू पाणी. थँक्यू. ताई सूप घे. आणि इकडे नको, मी घेईन. कुसुम प्लीज. तुम्ही दोघं जरा इकडे बघा. तुम्ही चहा कॉफी काय घ्याल? आई खरं तर आत्ता काहीच नको. मी कुसुमला घरी घेऊन जायला आलो. तिचं सूप पिऊन झालं की आम्ही निघूच. बर. हाय शशांक. हाय. कसा आहेस? मी ठीक आहे. मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. मी आलोच. ओके. मी घेते. ओके. अनुज. एली, एक दिवस ही रूम तुझी असेल, तुझ्या हक्काची. आणि तो दिवस फार दूर नाही. इलिशा, तू अनुजच्या रूम मध्ये काय करतेस? माझं कुमसुमकडे काम होतं थोडं, म्हणून ती घरात कुठे दिसली नाही म्हणून मग इथे आले. कुसुम माहेरी गेलीये. अनुज गेलाय तिला आणायला. अच्छा. मला एक स्कार्फ हवा होता, पण कुमसुमचं सामान इथे दिसत नाहीये. हा, ते कुसुमला तुझ्या बरोबरच राहायचंय. हट्टच धरून बसली ती, म्हणून ती गेस्ट रूम मध्ये शिफ्ट झालीये थोड्या दिवसांसाठी. सो स्वीट. एली. अगं मी तुला शोधत होते. मला का? स्वरा, मोठ्या माणसांना नावाने हाक नसते मारायची. विसरलीस का? दॅट्स फाईन काकू, मीच सांगितलंय तिला. नाही, तू सांगितलंस ते ठीक आहे ग, पण हिला कळायला नको का? सॉरी मॉम. एली दीदी, हे इयरिंग कसे आहेत? संध्याकाळी पार्टी आहे. कूल. पण मला सांग, पार्टीसाठी काही ड्रेस कोड आहे? हो, रेट्रो. रेट्रो. ओ, मग हे नाही जाणार त्याच्यावर. सी, आय हॅव अ बेटर ऑप्शन. ओके, दाखव तुला.
हो चालेल. चल. एक्सक्यूज मी. चल. सुहासिनी, पाहिलंस किती कमी वेळात रुळली आहे ना ही आपल्या घरी. नाहीतर कुसुम इतके महिने झाले तरी तिला काही जमलं नाही अजून. आणि खरं सांगू सुहासिनी, अनुजला ना अशीच लाईफ पार्टनर हवी. खरं तर ही सर्नोबतांची सून शोभते, हो ना? ही मुलगी या घरात राहणं योग्य नाही. विस्तवाशी खेळ नको.